राम राम मंडळी, कशी आहात? मस्त ना? मी पण मस्त. तर बघा, सकाळ झाली आहे, मी निघाली आहे कामावर. तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि मी आता सकाळी निघाली आहे, 7:30 वाजलेत कामावर. माझ्या घरापासून माझं काम लांब आहे, त्यामुळे मी गाडी घेऊन जाते कामावर. तर बघा, मी आज नवीन ड्रेस घातलेला आहे. मी म्हटलं माझ्या फॅमिलीला दाखवावा, त्यासाठी मी तुम्हाला हा ड्रेस दाखवते. ह्या आधी पण घातलेला, पण शॉर्ट्समध्ये घातला होता, तर तुम्ही कदाचित बघितला असेल. तर अशा प्रकारे कामावर पोचली, ID कार्ड जमा केलं आहे, लिफ्टचं बटन दाबून लिफ्टमध्ये आली आहे. तर मी आता पहिल्या कामावर चालली आहे, तिकडे मी तुम्हाला काय बनवते ते दाखवते. तर मी गाडीवर येते, कारण माझ्या घरापासून माझं काम लांब असल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सध्या माझ्याकडे 2च कामं आहेत, कारण एक काम माझं सुटलेलं आहे. त्यांनी घर शिफ्ट केल्यामुळे तर पहिल्या कामावर आली आहे, दरवाजाची बेल वाजवली आहे आणि इकडे बनवलेली आहे मुगाची आमटी. अख्खा मुगाची आमटी बनवलेली आहे. रात्रीच्या चपात्या उरलेल्या, त्याची फोडणीची चपाती बनवलेली आहेत. नवीन ताज्या चपात्या बनवलेल्या आहेत, मस्त गोल गरगरीत आणि मऊसूत. भात बनवलेला आहे. तर भात मी कुकरलाच लावलेला, कारण त्यांना कुकरमध्ये लावलेला भात आवडतो. आणि त्यानंतर बनवलेली आहे रात्रीच्या उरलेल्या भाताची ही खीर. तर दुधामध्ये तूप घालून त्याच्यामध्ये चांगला हा रात्रीचा भात परतून घेतला. त्यानंतर सुका मेवा, काजू बदाम सगळे परतून घेतले, ते ह्यामध्ये घातले आणि दुधामध्ये मस्त घट्ट अशी शिजवून घेतली. त्यांना ही खीर खूप आवडली आणि मी देखील टेस्ट करून बघितली. खरंच खीर खूप छान झालेली. अर्धा लिटर दूध लागलं, रात्रीचा भात देखील संपला आणि ही अशी घट्ट खीर मस्त लागत होती. तुम्ही पण एकदा ट्राय करा. त्यानंतर सगळं काम आटपून मी किचन वगैरे साफ करून दुसऱ्या कामावर आली. इकडे बनवला शेवयांचा उपमा. शेवया होत्या, त्याच्यामध्ये सगळ्या व्हेजिटेबल्स टाकल्या, वाटाणा, गाजर, शिमला मिरची आणि शेवयांचा उपमा बनवला उडदाच्या डाळीची फोडणी घालून. त्यानंतर बनवली गाजर आणि वाटाण्याची भाजी. त्यानंतर बनवली नारळाची सुकी चटणी आणि ऑमलेट बनवलं 2 अंड्याचं. तर अशा प्रकारे इकडचं जेवण झालेलं आहे, पण शेवटचं अजून बाकी आहे. त्यानंतर मी रस्सम बनवला होता, तो अजून शिजत होता, त्यामुळे हा शेवटी दाखवते. सगळं जेवण डब्यांमध्ये काढून ठेवलेलं आहे, डबे झाकून ठेवलेत, किचन गॅस ओटा साफ केलेला आहे आणि भांडी देखील घासलेली आहेत. भयंकर भांडी असतात, खूप भांडी असतात, कारण माझ्या स्वयंपाकाची पण असतात, रात्रीची पण असतात. अशा प्रकारे सगळी कामं आवरून मी आज चालली आहे घरी, कारण माझ्याकडे 2च कामं आहेत. पाऊस कमी झाल्यामुळे गरम होतं आहे मंडळी. तुमच्याकडे वातावरण कसं आहे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या बहिणीला असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा, इन्स्टावर बघत असाल तर फॉलो करत जावा, कारण हे सगळं फ्री आहे. मग तुमच्या बहिणीच्या सपोर्टसाठी एवढं तर नक्कीच करा. आणि मग भेटूया उद्या नवीन व्हिडिओ घेऊन, नवीन कुठली तरी रेसिपी घेऊन. त्यामुळे आताच सबस्क्राईब करा. तर सध्या 2च कामं आहे, त्यामुळे लवकर घरी चालली आहे. लवकरच 3रं काम पण शोधेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.